मंडळी, मॉर्निंग वॉक ग्रुप कात्रप तलाव याचे आपण सर्वजण सभासद आहोत. आपल्या गेले 2 दिवस आपण दुखवटा पाळतोय. दुखवटा याचं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचं जे अपघातामध्ये अतिशय दुःखद असं निधन झालं, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण देशामध्ये हळहळ व्यक्त केली. अजितदादा पवार हे लाडकं व्यक्तिमत्व म्हणण्यासाठी कारण असं आहे की पक्षभेद विसरून सर्व जनतेशी, सर्व पक्षांशी आणि सामान्य जनतेपर्यंत अतिशय जिव्हाळ्याचे आणि अतिशय प्रेमाने बोलणारे आणि स्पष्ट वक्ते आणि अतिशय मनानी स्वच्छ, हृदयानी स्वच्छ असं असलेलं हे व्यक्तिमत्व काळाने आपल्यापासून हिरावून घेतलं. त्यांच्यापासून आपल्याला, महाराष्ट्राला खूप लोकांना आशा होत्या. बाकी राजकीय भेद अभेद चालू राहतात, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. परंतु जो त्यांचा असा अपघात झाला आणि असा जो मृत्यू आला, त्याच्यामुळे अतिशय हळहळ व्यक्त केली गेली सर्व स्तरांमधनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर आज आपण त्या निमित्ताने दुखवटा सभा आपण घेतलेली आहे. आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे असलेले इतर 2 पायलट, एक पायलट, एक को पायलट, एक त्यांचे बॉडीगार्ड, एक फ्लाईट अटेंडंट, एवढे, एक पायलट पण एक को पायलट स्त्री होती आणि अटेंडंट पण एक स्त्री होती. तर ह्या लोकांचा देखील दुर्दैवी मृत्यू या अपघातामध्ये झाला. या सर्वांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण या ठिकाणी सभा आयोजित केली. त्याच्यामध्ये काही जास्त मोठी भाषणबाजी नाही, फक्त आपण का करतोय आणि दुःख व्यक्त करण्यासाठी हे प्रपंच आपण केला. तर आपण 1-2 मिनिटं शांत राहून सर्व मृतात्म्यांना आपल्यातर्फे श्रद्धांजली देऊया आणि आपल्या भावना व्यक्त करूया. 1-2 मिनिटं आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली देऊ. ओम शांति शांति। अजित दादा अमर रहे, अजित दादा अमर रहे, अजित दादा